नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण 24 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण क्वेश्चन घेतलेले आहे तर ते सगळेच क्वेश्चन इतके इम्पॉर्टंट आहे की जे डायरेक्ट तुम्हाला भविष्यामध्ये पेपरमध्ये दिसू शकतात। त्यामुळे पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर सगळ्यांनी बघायचं आहे आणि शेवटी काही टेस्ट क्वेश्चन दिलेले आहे तर त्याची तुम्हाला आन्सर जी आहे ती द्यायची आहे। लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर जर बघितलं तर PYQ सेशन, नोट्स सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच बॅच मध्ये मिळणार। सेम बॅच घटक पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच आपण सुरू केलेली आहे। प्रत्येक बॅचचं एक विशिष्ट टाइम टेबल बनवून तुम्हाला दिलेलं आहे। फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। घटक आणि गट ब जे काही पूर्व मुख्यसाठी ही बॅच तर तुम्हाला आता घटक पूर्व परीक्षेसाठी, गट ब मुख्य परीक्षेसाठी, त्याचबरोबर या दोन्हीच्या पूर्व परीक्षेसाठी 2025च्या आणि या दोन्हीच्या मुख्य परीक्षेसाठी 2025च्या तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे। जर ऍडमिशन घेतलं असेल तर घेऊन टाका लवकरात लवकर। त्यानंतर आपण जर बघितलं गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे। ही तुम्ही मेन्स साठी सेपरेट घेऊ शकता किंवा या बॅच मध्ये तुमचा तो सिलेबस जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल। बघा, राज्यसेवेसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, त्यामध्ये सेपरेट वेगळं काय मिळते तर त्यामध्ये NCERT आणि जे काही आन्सर रायटिंग आहे तर त्या दोन गोष्टी तुम्हाला वेगळ्या काहीतरी बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपला अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करू शकता। इथे PDF फॉर्म मध्ये तुम्हाला नोट्स दिले जातील ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता। त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे। बऱ्याचशा मुलांनी बॅचेस जे आहे ते जॉईन केलेले, तुमच्यापैकी सुद्धा बरेचसे विद्यार्थी जे कमेंट बॉक्स मध्ये मला नावं दिसतात तर ते या सगळ्या बॅचेस मध्ये तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर प्रवेश घ्या। त्याचबरोबर जर बघितलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टा पेज फॉलो करा, म्हणजे ऍप्लिकेशन मधलं तो टाइम टेबल मिळून जाईल तुम्हाला। पण युट्यूबचे जे लेक्चर होत आहे म्हणजे आपण ऍप्लिकेशनवर जे काही लेक्चर घेतो त्याचे क्वेश्चन आन्सर जे ते युट्यूबवर घेत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि इंस्टाचं जे पेज आहे ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण त्यावर ट्रिक्सचे व्हिडिओ जे आहे ते आपण अपलोड करत असतो। तर 24 फेब्रुवारीच्या चालू घडामोडी, चला तर आता सुरुवात करूया। आपण जर बघितलं दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे तर दिल्लीमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 27 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आलेली आहे। आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये रेखा गुप्ता जर बघितलं तर या आता आमदार बनल्या आणि आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री सुद्धा बनलेल्या आहे। मागच्या टर्मला यांचा पराभव झाला होता पण यावेळी मात्र यांनी उडून आल्या रेखा गुप्ता आणि आता सरळ या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे। आपण जर बघितलं तर यांचा मतदारसंघ होता शालिमार बाग, इथून यांनी उडून आलेले आहे। मागच्या वेळेस वंदना कुमारी यांनी त्यांचा पराभव केला होता। 27 वर्षानंतर बीजेपीचा मुख्यमंत्री जो आहे तो दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांचा शपथविधी जो आहे मित्रांनो तो रामलीला मैदान जे आहे दिल्लीमध्ये तर तिथं त्यांचा शपथविधी झालेला आहे। यावेळी ते 29,000 मतांनी विजयी देखील झाल्या होत्या। कोणत्या राज्य सरकारने कालबाह्य औषधांचं संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी पहिला प्रकल्प सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच एका सरकारने जे एक्सपायर झालेले औषध आहे, ठीक आहे, एक्सपायर झालेले औषध जे आहे तर त्यांना एकत्र करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक इथं प्रकल्प सुरू केलेला आहे। तर तो कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर तो सुरू केलेला मित्रांनो केरळ राज्य सरकारने। तर केरळच्या आरोग्य मंत्री मित्रांनो लक्षात ठेवा वीना जॉर्ज, तर यांनी कोझिकोडे या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यांनी नाव काय दिलं? एन प्राऊड असं त्यांनी नाव दिलं। मग आता काय आहे याचा फुल फॉर्म वगैरे, तर न्यू प्रोग्राम फॉर डिस्पोजल अँड अनयुज्ड मेडिसिन, म्हणजे ज्या मेडिसिन ज्या आहे तर ज्यांचा कालावधी एक्सपायर झालेला आहे, ठीक आहे, आणि आता त्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, त्यांना डिस्पोज करणं गरजेचं आहे, ठीक आहे, ज्या वापरण्यात आलेल्या नाही अजूनपर्यंत, तर त्यासाठी एन प्राऊड नावाचा जो काही इथं आपण म्हणूया प्रकल्प जो आहे तो केरळ सरकारने सुरू केलेला एकदम महत्त्वाचं पाऊल जे ते केरळ सरकारने उचललेलं आहे। आणि देशात पहिल्यांदाच असा पुढाकार जो आहे तो कोणत्या एका राज्य सरकारने घेतलेला आपल्याला बघायला मिळतो। याची विल्हेवाट जर आपण बघितलं तर योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं। जर चुकीच्या पद्धतीने याची विल्हेवाट केली, समजा मेडिसिन जाळल्या तर त्याच्या धुरामुळे बाकी लोकांना सुद्धा काय होऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो, ठीक आहे, तुम्ही मूवी मध्ये वगैरे बघितलंच असेल, ठीक आहे। तर कोझिकोडे जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे केरळमध्ये।
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, पिनराई विजयन जे आहे ते मुख्यमंत्री आहे, राजेंद्र आर्लेकर जे ते राज्यपाल आहे, लोकसभेच्या 20 जागा आहे लक्षात ठेवा. मागे एक प्रश्न विचारण्यात आला होता की केरळमध्ये लोकसभेची जागा किती आहे, तर 20 आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग 40 जागा कुठे आहे हे तुम्ही मला सांगायचंय आणि 80 जागा कुठे आहेत. 80 तर उत्तर प्रदेशमध्ये. मग असं आपल्याला विचारण्यात आलं होतं बघा, जोडे लावांमध्ये दिलं होतं 80 एका लोकसभेची जागा, 40 20 आणि 10 असे एकीकडे लोकसभेच्या जागा दिल्या होत्या आणि दुसरीकडे आपल्याला राज्य दिलं होतं. मग तुम्हाला हे सांगायचं की 40 ज्या जागा आहे त्या कुठं आहे, तर उत्तर प्रदेशच्या तिथंच आहे बघा राज्य, तुम्ही लक्षात ठेवू शकता की. आणि खाली एक आहे, तर 40 जागा कुठे आहे लोकसभेची हे तुम्हाला सांगायचं आहे. केरळमध्ये एरविकुलम राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतं, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आपल्याला बघायला मिळतं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं, तर जसं आपल्याकडे अंगण असतं मित्रांनो, तर तसंच आपण जर बघितलं सरकारचे जे काही वेगवेगळे भवन आहे त्यामध्ये काय असतं, मध्यभागी अंगण असतं, म्हणजे खुला आपण एरिया आपण बघू शकतो. तर त्या ठिकाणी ज्या भिंती आहे तर त्या भिंतीवर असे विशिष्ट आर्ट जे आहे ते लावले जातात. ठीक आहे, आणि मग आपण समजून आतमध्ये आलो दरवाज्यातून तर आपण ते आर्ट वगैरे असे बघू शकतो. असे म्युझियमला म्हटलं तर ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम. ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं जे म्युझियम असतं त्याला काय म्हटलं तर ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम. मग असं म्युझियम जे ते मौसम विभाग जे आहे तर या मौसम विभागामध्ये तयार करण्यात आलेले आहे आणि जितेंद्र सिंह यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर मित्रांनो हे का तयार करण्यात आलं का नाही, तर मी हे सुद्धा तुम्हाला सांगतो. भारतीय हवामान विभाग जो आहे त्याला 150 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 150 वर्षांचा त्यांचा जो प्रवास आहे तर तो या म्युझियम मध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला मौसम विभागामध्ये आपल्याला हे म्युझियम इथं तयार केलेलं बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. जितेंद्र सिंह यांनी त्या म्युझियमचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर बघा तुम्ही बघितलं असं पहिले 3 क्वेश्चन किती इम्पॉर्टंट होते. ठीक आहे, यानंतर चौथा क्वेश्चन सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे, तर ट्रान्सजेंडर समुदायाने आपली पहिली अखिल भारतीय परिषद अजमेर राजस्थान या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा अजमेर राजस्थान येथे ही परिषद आयोजित करण्यात आली. अनिताबाई यांच्या स्मरणार्थ ही 10 दिवसीय परिषद 10 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं. आता अनिताबाई कोण आहे, तर आपण जर बघितलं तर ट्रान्सजेंडर समुदायाच्या त्या नेत्या होत्या अनिताबाई. ठीक आहे, आपण जर बघितलं तर सध्याचे जे काही नेते आहेत ट्रान्सजेंडर समुदायाच्या सलोनी नायक यांच्या त्या गुरु आहे, लक्षात ठेवा. राजस्थान विषय जाणून घेऊया. जयपूर राजधानी बघा राजस्थानची. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहे. हरिभाऊ बागडे नाव लक्षात ठेवा, मराठी व्यक्ती आहे, राज्यपाल आहे. लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या 10 जागा आहे. राजस्थानमध्ये मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान, आपण जर बघितलं तर डेझर्ट राष्ट्रीय उद्यान, केवलादेव घाना पक्षी अभयारण्य आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आपल्याला कुठे बघायला मिळतात राजस्थानमध्ये. आता सगळ्या पहिल्या घडामोडीशी संबंधित प्रश्न होता, मग सगळ्या पहिल्या घडामोडी इथं समजून घेऊया. भारतातील पहिला स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवणार आहे, तर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ही कंपनी बनवणार आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे, महाराष्ट्रात. कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. समान नागरी संहिता कोणी लागू केली, सगळ्यात पहिले उत्तराखंडने. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं दलित उपकोटा पहिल्यांदा कोणी लागू केला, हरियाणा राज्याने. दलित उपकोटा काय, तर आपण जर बघितलं पहिले जे काही इतर मागासवर्गीय आहे OBC जे आहे अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आपण जर बघितलं उत्पन्न मर्यादा सेट करण्यात आली होती. नॉन क्रिमिलियर तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर समजा 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ती जर आपण बघितलं तर ती SC आणि ST ला तो आपण जर बघितलं तर ती नॉन क्रिमिलियर जी आहे त्याची तरतूद नव्हती, पण ती आता करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हे एक महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या तरी पेपरमध्ये 100% दिसणार आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यामध्ये मित्रांनो भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. बघा इथं दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा आहे. देशातील पहिला पाम तेल प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहारमध्ये सुरू झालेले आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड कोणत्या राज्याने बनवलेलं आहे, तर उत्तर प्रदेशने. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये बनलेला आहे. भारतातील पहिलं सीमेवरचं
सौर गाव जे आहे ते गुजरात मधलं मसाली गाव आहे. कोणत्या विमानतळाने भारतामधील पहिली स्वयंसेवा यंत्रणा जी आहे विमानतळावर ती सुरू केलेली आहे? तर दिल्ली विमानतळ. आणि भारतातील पहिलं लहान मुलांसाठीचं कॅन्सरचं रुग्णालय पटनामध्ये स्थापन केलं जाणार आहे. कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला ज्याचे तुम्ही ऍड वगैरे सर्रास बघत असतील, मोठमोठे जे काही स्टार असतात ते पैशासाठी या गोष्टींचा ऍड करतात. आणि जे काही युवक आहेत तर त्यांना कुठंतरी एक चांगला मार्ग दाखवण्याचा ऐवजी तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, केसर में दाणे दाणे कदम, तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितलं असेल, तर वेगळा मार्ग इथं दाखवतात. स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण देतात आणि दुसऱ्यांच्या मुलांना काय करतात तर चुकीचा मार्ग दाखवतात. ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं असेल असे उद्योगधंदे करणार, ठीक आहे, तर तशा मुलांना जर आता व्यसनाधीन होण्या अगोदरच काय करायचं, त्यांना वाचवायचं, त्यांना चांगला संदेश द्यायचा. आज जी तुम्ही उद्या अधिकारी बनणार आहे तर त्याचे जे काही आपण म्हणूया त्याची जी काही क्वालिटी आहे, लेवल जी आहे अधिकाऱ्याची, ती आजपासूनच तुम्हाला काय करायची तर समाजात रुजवायची, तुम्हाला ती दाखवून द्यायची. जे आजूबाजूचे मुलं असतील ते त्यांना बिघडण्यापासून काय करायचे ते वाचवायचे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, झारखंड राज्याने हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. ठीक आहे, अत्यंत चांगला मेसेज जो आहे तो झारखंडने इथं दिलेला आहे. 11 प्रकारचे जे काही तंबाखू युक्त पदार्थ जे होते त्यावर त्यांनी 2020 मध्येच काय केली होती, बंदी घातली होती. पण परत 2023 मध्ये ही बंदी जी आहे ती उठवण्यात आली होती. आता परत बंदी जी आहे तर ती घालण्यात आलेली आहे. झारखंडच्या आरोग्य विभागाने ही सूचना जाहीर केली. ही बंदी सुरुवातीला 1 वर्षासाठी असणार आहे. मग पब्लिकची रिएक्शन बघून आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार बंदीचा कालावधी डिसाईड केला जाणार आहे. झारखंडची राजधानी रांची, हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहे, संतोष गंगवार राज्यपाल आहे, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महतो हे आहे. त्यानंतर लोकसभेच्या 14 जागा आणि राज्यसभेच्या 6 जागा झारखंडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या नदीवर अंतर्देशीय म्हणजे देशाच्या आतमधील जलमार्ग टर्मिनलचं उद्घाटन केलेलं आहे? जसं मित्रांनो तुम्ही बघत असाल की जसे की नॅशनल हायवेज असतात, ठीक आहे, आणि नॅशनल हायवे असतात, जसे मेट्रोचे मार्ग असतात, जसं रेल्वे असते, ठीक आहे, तर रेल्वेसाठी रेल्वे स्टेशन असतात, मेट्रोसाठी मेट्रो स्टेशन असतात. आपण जर बघितलं तर रस्त्यासाठी आपल्याला स्टँड, एसटी बस स्टँड वगैरे बघायला मिळतात. तसंच आता आपण वॉटरवेज जे आहे ती तयार करत आहोत आणि वॉटरवेज आपण जर बघितलं तर त्यावर आता आपण व्यवस्थितपणे काम सुद्धा करत आहोत. तर त्या वॉटरवेज साठी आता आपण काय केलेलं आहे, स्टेशन बनवलेले, त्याला आपण देशातील जलमार्गाचं टर्मिनल किंवा देशातील जलमार्ग स्टेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ते अलीकडे जर बघितलं त्याचं अलीकडे उद्घाटन करण्यात आलं ब्रह्मपुत्रा नदीवर. तर आपण जर बघितलं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममध्ये जोगी घोपा नावाचे ठिकाणी त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवर आंतरदेशीय जलमार्ग टर्मिनलचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आपण म्हणूया कंट्री वॉटर टर्मिनलचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे. मग या वॉटर टर्मिनल मुळे आपली वॉटरवेजची कनेक्टिव्हिटी जी आहे ती बांगलादेश सोबत आणि भूतान सोबत वाढणार आहे. मित्रांनो, याचं काम 2021 मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि याच्यासाठी 82 कोटी रुपये खर्च आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी कोणत्या ठिकाणी आढळली? आता फेकल कॉलिफॉर्म काय आहे मित्रांनो, तर प्राण्यांच्या आणि मानवाच्या जी विष्ठा असते, प्राण्यांची आणि मानवाची जी विष्ठा असते, या विष्ठेच्या माध्यमातून जर ही विष्ठा पाण्यात वाढली तर सूक्ष्मजीवांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. ठीक आहे, सूक्ष्मजीव, घातक सूक्ष्मजीवांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं, तर त्याला फेकल कॉलिफॉर्म असं म्हणतात. ठीक आहे, काय सांगितलं मी तुम्हाला, मानव किंवा प्राणी यांची विष्ठा जर पाण्यात मिक्स झाली आणि मग ती पाण्यात मिक्स झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये काही सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढतं, याला फेकल कॉलिफॉर्म असं म्हटलं जातं. तर आपण जर बघितलं अलीकडे कोणत्या ठिकाणी फेकल कॉलिफॉर्मची उच्च पातळी आपल्याला नदीच्या पाण्यात बघायला मिळाली, तर महाकुंभ ज्या ठिकाणी आहे मित्रांनो प्रयागराजला, त्या ठिकाणी जर बघितलं फेकल कॉलिफॉर्मची
उच्च पातळी आपल्याला बघायला मिळाली. मग हे कुणी सांगितलं सर, काही फेके मारता का? नाही मित्रांनो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये म्हणण्यात आलं की महाकुंभमध्ये नदीच्या पाण्यात फेकल कॉलिफॉर्म म्हणजेच मानव आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून निर्माण होणारे सूक्ष्मजीव याची उच्च पातळी आढळून आलेली आहे. हे का होत आहे तर सगळेजण काय करतात, तिथं जाऊन आंघोळ करत आहे, ठीक आहे, आणि काही लोक काय करत आहे तर तिथं घाण सुद्धा करत आहे. मग त्यामुळं काय होतं मित्रांनो, तर तिथं महाकुंभात स्नान करणारी संख्या जी आहे ती मोठी आहे, तिथं विष्ठेचं प्रमाण आजूबाजूला वाढत चाललेलं आहे, त्यामुळे ही जी पातळी आहे ती वाढलेली आहे. कोणत्या राज्याची विधानसभा ही अनुवादकाचे सुसज्ज असलेले देशातील अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरलेली आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाला समजून घेऊया. कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला मित्रांनो जे काही ट्रान्सलेटर लोक आहेत, ठीक आहे, जे काही आपण भाषेमध्ये बोलणार आहे तर ते अनेक भाषेमध्ये ट्रान्सलेट करणारे जे लोक आहे ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये. तर उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा ही अनुवादकाने सुसज्ज असलेली देशातील पहिली विधानसभा ठरली आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये आपण जर बघितलं हिंदी भाषा बोलली जाणार आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर तिथं अनेक भाषा बोलल्या जातात, जसं की अवधी बोलली जाते, भोजपुरी उत्तर प्रदेशमध्येच बोलली जाते, ब्रज भाषा बोलली जाते, आपण जर बघितलं बुंदेलखंडी भाषा बोलली जाते, इंग्रजी काही लोक बोलतात. तर आपण जर बघितलं तर जो हिंदीमध्ये बोललं जाईल ते या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं जाईल. म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे की अनुवादकांनी सुसज्ज असलेली विधानसभा कोणती बनली तर उत्तर प्रदेशची विधानसभा जी आहे ती बनलेली आहे. धर्मा गार्डियन 2025 ची 6वी आवृत्ती भारताने कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आली? तर धर्मा गार्डियन जो युद्ध सराव आहे तो भारत आणि जपानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या वर्षी 6वी आवृत्ती जपानमध्ये आयोजित करण्यात आली. लक्षात ठेवा, माउंट फुजी, कुठं तर माउंट फुजी या ठिकाणी याची 6वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. मागच्या वर्षी हा युद्ध सराव भारतात आयोजित करण्यात आला होता. या वर्षी 6वी आवृत्ती माउंट फुजी जपानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हा एक लष्कराचा युद्ध सराव आहे, धर्मा गार्डियन, लक्षात ठेवायचा आहे. महत्वाचे युद्ध सराव बघूया. युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि अमेरिके दरम्यान होतो, तो राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी झाला होता. हे सगळे युद्ध सराव 2024 ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं अल-नजह भारत आणि ओमान मध्ये झाला होता, सललाह ओमान या ठिकाणी. मैत्री जर बघितलं भारत आणि थायलंड मध्ये झाला होता, ताक प्रांत थायलंड मध्ये. आणि मित्र शक्ती जो आहे तो भारत आणि श्रीलंकेमध्ये झाला होता, श्रीलंकामध्ये. डस्ट लीग जो आहे तो भारत आणि उझबेकिस्तान मध्ये झाला, तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि USA मध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर. धर्मा गार्डियन जर आपण बघितलं मित्रांनो तो मागच्या वर्षी राजस्थान मध्ये झाला होता, भारत आणि जपानमध्ये. या वर्षी झालेला आहे माउंट फुजी जपानमध्ये. आपण जर बघितलं मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी मलबार नावाचा 28वा युद्ध सराव झालेला आहे. हा क्वाड देशांचा एक युद्ध सराव आहे असं आपण म्हणू शकतो, कारण हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा एक युद्ध सराव आहे, नौदलाचा युद्ध सराव आहे, लक्षात ठेवा. सिम्बेक्स नावाचा युद्ध सराव भारत आणि सिंगापूरमध्ये झालेला आहे. काझिंदची 8वी आवृत्ती 2024 मध्ये ओली उत्तराखंड मध्ये आयोजित करण्यात आली होती, भारत आणि कझाकिस्तान मध्ये. नौदलाचा युद्ध सराव वरून जो आहे तो भारत आणि फ्रान्स मध्ये झाला होता, भूमध्य समुद्रामध्ये. त्याची 22वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमान मध्ये झाला होता, गोव्याच्या किनारपट्टीवर. सॉफ्ट पॉवर नावाचा सराव जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये झाला होता, कुआंतन मलेशियामध्ये. आणि आपण जर बघितलं तर कोमोडो हा 2025 चा युद्ध सराव, लक्षात ठेवा, भारत आणि इंडोनेशिया. तसेच इंडोनेशियाने भारतासोबतच अनेक देशांना इथं इन्व्हाइट केलं होतं, 15 देशांना, ठीक आहे. त्यामध्ये भारत आणि इंडोनेशिया हे 2 देश सुद्धा सामील होते. इंडोनेशियामध्ये हा युद्ध सराव झाला होता, कोमोडो, लक्षात ठेवा. 10वा क्वेश्चन, युनायटेड किंगडमच्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, ज्याला आपण BBC म्हणून ओळखतो, जसं की यांचं युट्यूब चॅनल पण आहे BBC मराठी. तर या BBC 2024 चा भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर BBCने भारतीय स्पोर्ट्स वुमन, इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली? तर इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून BBCने मनू भाकर यांची निवड केलेली आहे. आपण जर बघितलं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 कांस्य पदक मनू भाकर यांनी जिंकलेले आहे आणि त्यामुळेच ही निवड करण्यात आली होती. BBCने 2020 मध्ये मनू भाकर यांची निवड जी आहे ती इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर
म्हणजे आपण म्हणूया की उगवती खेळाडू म्हणून निवड केली होती आणि आता त्यांची निवड जी आहे तर ती काय म्हणून करण्यात आलेली तर इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर ही जी काही निवड केली जाते, हे जे काही पुरस्कार दिले जातात ते 2019 पासून दिले जातात. जागतिक प्रतिष्ठा रँकिंग किंवा आपण याला वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग म्हणतो. ठीक आहे, ही कुणामार्फत दिली जाते तर टाइम्स हायर एज्युकेशन मार्फत दिली जाते. तर टाइम्स हायर एज्युकेशन मार्फत दिली जाणारी जागतिक रेप्युटेशन रँकिंग किंवा जागतिक प्रतिष्ठा रँकिंग 2025 मध्ये भारतातील किती विद्यापीठांना स्थान मिळालेले आहे. तर बघा कोणतं विद्यापीठ टॉपचं आहे, ठीक आहे, याबाबत एक जागतिक इथं रँकिंग दिली जाते. मग त्यामध्ये भारतातील 4 विद्यापीठांना सामील करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग ते 4 विद्यापीठ कोणकोणते तर एक आहे मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे बेंगलोरमध्ये, त्यानंतर एक आहे IIT दिल्ली आणि एक आहे IIT मद्रास. त्याचबरोबर एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे शिक्षा ओ अनुसंधान म्हणून. ठीक आहे, तर या 4 विद्यापीठांना आपण जर बघितलं तर या यादीत स्थान मिळालेलं आहे. आपण जर बघितलं तर 2023 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 101 ते 125 या क्रमांकावर होतं. आता ते 201 ते 300 क्रमांकावर गेलेलं आहे आणि याच रेंजमध्ये IIT दिल्ली आणि IIT मद्रास आहे. आपण जर बघितलं तर शिक्षा व अनुसंधान नावाची जी काही युनिव्हर्सिटी आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जी ओडिशामध्ये, तर ती सुद्धा याच रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते. हार्वर्ड विद्यापीठ जे आहे ते सलग 14व्या वर्षी जागतिक लेवलवर पहिल्या क्रमांकावर आहे. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, लेक्चर कसं वाटलं कसं नाही तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि टेस्ट क्वेश्चनचं उत्तर द्या. कोणत्या राज्य सरकारने काल्यबाह्य औषधांचं संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी पहिला प्रकल्प सुरू केलेला, कोणी सुरू केला सांगा. आणि कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच आहे, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच आहे. तसेच राज्यसेवेच्या आपण म्हणूया पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी सुद्धा फाउंडेशन बॅच आहे आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच मित्रांनो आपल्याकडे आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करू शकता आणि या नोट्सच्या माध्यमातून तुमचे प्रत्येक विषयाचं रिव्हिजन तुम्हाला करता येणार आहे. तुम्हाला यासाठी आपला अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करायचं. तुमच्यापैकी बरेचशा जणांनी बॅचेस घेतलेली आहे, आता नंबर तुमचा आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टा पेज फॉलो करा. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.